भाजी बनवून रेडी झालेली आहे। बघू शकता तुम्ही, छान कलर आलेला आहे बघा। तर चला या सगळेजण जेवायला। आता हलकासा कलर चांगल्या बऱ्यापैकी चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आणखी थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे याला, पळी हलवत राहायची आहे कारण ती तळाशी लागू नये म्हणून। नंतर मग याच्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, मीठ, आणखी गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्याने चव पण छान येते, आणखी लाल रंग येतो छान करीला बघा। छान मी बनवलेला आहे आता मसाला। आता हलकासा कलर चांगल्या बऱ्यापैकी चेंज झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आणखी थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे याला, पळी हलवत राहायची आहे कारण ती तळाशी लागू नये म्हणून। नंतर मग याच्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, मीठ, आणखी गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। त्याच्याने चव पण छान येते, आणखी लाल रंग येतो छान करीला बघा। छान मी बनवलेला आहे आता मसाला। कांदा, लसूण, अद्रक, धने, जिरं याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये ग्राइंड करून आपल्याला। नंतर ते आपल्याला तेलामध्ये छान कलर चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे मसाला। तर बघा तुम्ही, छान कलर आलेला आहे। नंतर याच्यामध्ये आपण हळद, तिखट, मीठ, गरम मसाला ॲड करायचा आहे। त्याच्याने टेस्ट पण छान येते, आणखी करीला कलर पण खूप छान येतो आहे। आता रेडी आहे मसाला बघा, पूर्ण कलर चेंज झाला आहे। याच्यामध्ये आता मी 1 चम्मच हळद घालून घेणार आहे, हे बघा छोट्या चमच्यानी। 1 चम्मच तिखट टाकते आहे, आपल्या आवडीनुसार आपण टाकायचं असते। मग छान मिक्स करून घ्यायचं आपण त्यांना। मी आणखी हाफ चम्मच घेतलेला आहे तिखट। आणखी याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। मसाला झालेला आहे रेडी। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाला चिकनमध्ये, बघू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये मी हा मसाला घालणार आहे, गोडा मसाला आहे, याच्याने टेस्ट छान येते। थोडंसंच घालायचं आहे आपल्याला, बघू शकता मी टाकलेला आहे। आता थोडीशी लाल काश्मीरी मिर्च टाकणार आहे मी पावडर। लाल काश्मीरी मिर्च पावडर टाकणार आहे, कलर छान येतो याच्याने। 1 चम्मच टाकलेली आहे मी लाल काश्मीरी पावडर। आणखी मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला छान। 1 चम्मच मीठ घालते आहे मी, मिक्स करून घेईल। नंतर 1 ग्लास पाणी टाकते आहे। भाजी बनवून रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। छान कलर आलेला आहे बघा, करी पण खूप छान दिसत आहे। प्लेट पण रेडी केली आहे मी। तर चला या सगळेजण जेवायला। थँक यू सो मच।